आप देख रहे हैं भवानी टाइम्स। दिव्यांग संगठना सभा का आयोजन शासकीय विश्राम गृह गोंदिया में किया गया, जिसमें दिव्यांगों और उनके अधिकारों से जुड़े कई महत्वपूर्ण मुद्दों पर चर्चा हुई। सभा में दिव्यांग संगठन के प्रतिनिधियों ने अपनी विभिन्न मांगों को प्रस्तुत किया। प्रमुख मांगों में शामिल था दिव्यांग व्यक्तियों को 6,000 रुपये मासिक बेरोजगारी भत्ता प्रदान करना और दिव्यांग महिलाओं को लाडली बहन योजना के तहत 1,500 रुपये की सहायता राशि देना। यह प्रस्ताव सभा में उपस्थित सभी सदस्यों द्वारा समर्थन प्राप्त हुआ और राज्य सरकार से इन मुद्दों पर जल्द कार्रवाई करने की अपील की गई। नमस्कार, मी रॉबिन भवरजार, भवानी टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत शासकीय विश्रामगृह गोंदिया या ठिकाणी। आम्हाला आमच्या संपर्काच्या माध्यमातून माहीत झालं की दिव्यांग कल्याणकारी संघटना जिल्हा गोंदियाच्या वतीने इथं सभेचं किंवा मीटिंगचं एखादं साधी मीटिंग कार्यकर्त्यांची इथे ठेवण्यात आलेली होती आणि त्या संदर्भात दिव्यांग कल्याणकारी संघटनेचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत। पाहू शकता काही महिला पण आहेत आणि ते 40च्या प्लस अपंग म्हणून त्यांच्याकडे सर्टिफिकेट पण आहेत। तर ह्या संघटनेबद्दल त्यांच्याशी विचारपूस करू आणि माहिती घेऊ। सर, काय नाव आपलं? माझे नाव दिगंबर डी बनसोड, दिगंबर देवराव बनसोड। मी अपंग कल्याणकारी संघटना जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो। काय नेमकं उद्देश असतात आपले? आमच्याकडे उद्देश म्हणजे शासन ज्या काही शासन निर्णय काढतो आणि त्याची अंमलबजावणी होत नाही, तर घरापर्यंत म्हणजे दिव्यांगांना कसं योजना मिळेल आणि योजनापासून वंचित राहायला नको पाहिजे, ह्याकरिता आम्ही पूर्ण जिल्ह्यावर आमची टीम काम करतो आणि आम्ही सुद्धा काम करतो। आजचा नेमका उद्देश काय मीटिंगचा? आजचा उद्देश असा आहे की आपण सर्व मीडियामध्ये बघितलेले आहात की आपल्याला माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांनी एक वाक्य बोललेलं होतं की 2.5 लाख मध्ये एक दिव्यांग। तर त्याकरिता म्हणून आपण त्याकरिता 2.5 लाखामध्ये दिव्यांग किती असायला पाहिजे आणि त्या विषयावर आपण चर्चा करू आणि समोर आम्हाला जे काही करायचे असेल त्या पद्धतीने आम्ही पाऊल उचलू। त्याकरिता पूर्ण जिल्ह्याची एकत्र मीटिंग बोलवलेली आहे आणि वेगवेगळ्या सर्वांच्या मतेनुसार आपण ते विषय मांडू। दुसरा एक प्रश्न विचारायचा आहे की शासनाच्या ज्या योजना आहेत ते कितपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत? फक्त 60%। म्हणजे कोणत्या कोणत्या योजना आहेत तुम्हाला माहिती आहे? हो, आपण शेषफंड निधी, जिल्हा लेवलवरती बस सवलत, रेल्वेमध्ये कन्सेशन आणि शासनाने 25/2018 मध्ये एक शासन निर्णय काढलेला होता की कुटुंब प्रमुखाची अट न लावता मालमत्ता करामध्ये आम्ही 50% सवलत देऊ, पण ते 100% अंमलबजावणी होत नाही। आम्ही माननीय जिल्हाध्यक्ष यांना सुद्धा आम्ही निवेदन देतो, पण त्यावर सुद्धा प्रक्रिया होत नाही, अंमलबजावणी होत नाही। तर तुम्हाला वाटतं की ते कागदावरच असतं? कागदावरती आहे, ग्राउंड लेवलवर त्याचा काही रिझल्ट नाही। आजही आम्हाला आमचे दिव्यांग लोक सांगतात की आमच्या ग्रामपंचायतमध्ये 5% निधी खर्च झालेली नाही आहे। मग हे असं का? मग जिल्हा परिषद प्रशासन काय करतो? इथला कोणता अधिकारी आहे तुमच्यामध्ये अपंग? आमच्यामध्ये आता नवीन आमच्या डिपार्टमेंटला म्हणजे आम्ही जसे दिव्यांग तसे दिव्यांग अधिकारी भेटतात आम्हाला, आणि ते फक्त 6-6 महिन्यामध्ये बदलतात। म्हणजे शासनाचं धोरण तर बरं वाटलं मला की दिव्यांगासाठी दिव्यांग काम करेल आणि काही ना काही समजून घेणार की ज्या परिस्थितीमधून मी निघालो आहे तेच माझे बंधू आहेत, परंतु ते 6-6 महिन्यानंतर ते बदली होतात किंवा कोणी पद सोडून जातो आणि त्या पद्धतीने तो म्हणतो मागे काय झालं ते मला माहित नाही। म्हणून एक लिपिक काम करतो फक्त, आम्ही लिपिकाच्या भरोश्यावर हे समाज कल्याण किंवा आमचं दिव्यांग कल्याण चालतो। मधात एक महाराष्ट्रामध्ये अशी दुर्दैवी घटना झाली, शिवभोजन थाळीच्या नावावर एखाद्या अपंगाला मारहाण झाली। त्या विषयावर बोलू। एक शिवभोजन थाळी म्हणून असते महाराष्ट्र राज्याची, महाराष्ट्रामध्ये कुठलं तरी ठिकाण आहे, नाशिक जिल्हा का कुठेतरी, त्या दिव्यांगाला मारहाण झाली, त्याचा हात नव्हता। काय बोलाल याविषयी? कसं आहे दादा, जर दिव्यांगावर असं अन्याय झाला असेल तर दिव्यांगाचा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही आणि त्याच्यावरती
आजच्या मीटिंगमध्ये तो विषय सुद्धा घेऊ आणि त्याच्यावरती आम्हाला आंदोलन करावं लागेल तर आंदोलन करू. आम्ही शासन मोठ्या मोठ्या योजना काढतो. एकही दिव्यांगाच्या संस्थाला कोणतंही काम देत नाही. फक्त जे बनण्याच्या मोठ्या मोठ्या लोकांच्या संघटनाला काम देतात. बाहेरचे लोक येऊन कामं करतात. आम्ही इथले लोक आम्ही काम करायला जातो तेव्हा आम्हाला म्हणतात की हे दिव्यांग म्हणजे आम्हाला कोणत्याही प्रकारचे काम देत नाही, आम्हाला वंचित ठेवतात त्या योजनेपासून त्या कामापासून. शासनाच्या माध्यमातून काय तुमचे प्रश्न असणार की शासनाने अजून काय काय तुमच्यासाठी केलं पाहिजे? शासनाने आमच्यासाठी एकतर रोजगार द्यायला पाहिजे किंवा बेकारी भत्ता म्हणून एक सेपरेट. आमची 4च मागण्या आहेत की राहायला घरकुल म्हणजे सरसकट घरकुल द्यायला पाहिजे आणि बिजली करामध्ये 300 युनिट आम्हाला माफ करायला पाहिजे. हे 2 आमचे खूप महत्त्वाचे विषय आहेत. आम्ही आरक्षणामध्ये ज्याप्रमाणे महिला SC ST ज्याप्रमाणे आरक्षित करतो त्याप्रमाणे आम्हाला राजकीय संस्थांमध्ये सुद्धा आम्हाला ती निवडणुकामध्ये प्राधान्य करायला पाहिजे. तर हे होते जिल्हाध्यक्ष साहेब, काय नाव म्हटलं आपलं? दिगंबर बनसोड सर होते, जे जिल्हाध्यक्ष म्हणून इथं कार्यभार पूर्ण जिल्ह्याचा बघतात. मेन ऑफिस यांचं गोरेगावला आहे. गोरेगावला पोलीस स्टेशनच्या मागे आहे. आमचं पोलीस स्टेशनच्या मागे आहे. इंदिरानगर. अजून काही महिला आहेत त्यांच्याविषयी आपण चर्चा करू. दिव्यांग म्हणून काही आपल्या मायमाहुल्या पण आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी पण आपण चर्चा करू. ताई, मला सांगा, दिव्यांग म्हणून जो जीवन जगतात आपण, तर तुम्हाला लाडली बहिणाची योजनेचा लाभ मिळतो का? नाही. तुम्हाला नाही मिळत? नाही. म्हणजे तुम्हाला जर का एकदा एखादी योजना चालू आहे तर दुसरी योजना देण्याला नाही. हाच वाला दिव्यांग वाला. तुम्हाला दिव्यांगचे किती पैसे मिळतात? 1500 मानधन म्हणून दर महिन्याला दर मिळतात. महिन्यात. कधी वेळ होतो का त्याला? होतो ना, 6 महिने, 3 कधी महिने. 2 महिने नाही मिळत सर. 6 महिने नाही मिळत सर. आता पण 6 झाले महिने झाले आता. 6 महिने झाले. नाही, 9वा 8वा 10वा 12वा 4 महिने झाला. 4 महिन्याचं मिळालं ना. नाही. मग कसं काय प्रपंच वगैरे? आता जगूया असाच. शासनाला काय विनंती असणार? शासनाला काय हर महिन्याने हर महिन्याचे पैसे दिले पाहिजे आणि 6,000 रुपये महिना आम्हा दिव्यांगांना मिळाला पाहिजे असे आमची. शासन मोठ्या मोठ्या भाषणामध्ये म्हणतो की दिव्यांगांसाठी आम्ही हे काम करतो. ठीक आहे, ते काम तर कागदावर आहे, परंतु करत नाही. ते पातळीवर दिसत नाहीये. आणि जसं 4 महिन्याचा वेळ झाला बहुतेक, हो सर. कधी निवेदन वगैरे दिलं? हो सर, कितीदा वेळा दिला पण काही झालेलं नाही. 500 लोकांची संघटना आहे पण कमी लोक आले, त्याची काही खंत? ते सर्वांना आम्ही सांगितलं सर पण ते काही आलेले नाही. आणि साधनाचा पण होऊ शकतो. साधन आणि कोणी चालू नाही शकत, कोणी काही नाही, कोणी लांबचे आहेत, अंदर बसते ना तिथून येतात, त्यासाठी ते नाही आले. कधी आमदारांशी बोलले आपण? हा बोललो ना, बोललो. कितीदा दिला आपण नाही होत. आणि KTS मध्ये आपण मेडिकल बनवायला जातो ना, दिव्यांगाचे काम, तिथं चांगले लोक काम करतात आणि मेडिकल पण लेट बनून राहिली आणि बनत नाही तिथं. मेडिकल डॉक्टर लोक नाही का KTS मध्ये? म्हणजे कशाचं मेडिकल लागतो? आपल्या अपंगाचे दिव्यांगाचे दरवर्षी लागतो का? नाही, हँडिकॅप म्हणजे नाही, आता ऑनलाईन आले आहे ना, ऑनलाईन बनवा लागते. ऑनलाईन करून आम्हाला तिथं पेड करतात. एकदा बनलं म्हणजे झालं ना. एकदा म्हणजे कसं आता नाही, कायमस्वरूपी आहे, परमानंट. कायमस्वरूपी म्हणजे एक प्रकारचे सांगता येईल की एखाद्या 65 वयाची माताराम आहे तर तिला जिवंत राहण्याचं प्रमाणपत्र दरवर्षी द्यावं लागतं. श्रावण बाळवालं दरवर्षी जिवंत राहण्याचं प्रमाणपत्र. तर माझा मुद्दा तेच आहे की एकदा तुम्ही अपंग झाले किंवा दिव्यांग झाले तर तुम्हाला दरवर्षी त्याचं म्हणजे रिकव्हरी करावं लागते का एकदाचं बनलं? सर आम्ही तहसील मध्ये मेल्या वाचल्याच्या 1 वर्षामध्ये तो भरतो. म्हणजे तो झाला म्हणजे जिवंत आहात. हो सर, पहिले ऑफलाईन मेडिकल होती, आता ऑनलाईन मेडिकल आहे, ते बनवा लागते आम्हाला सर्वांना, असं आहे. मग त्याच्या कुठं ना कुठं आर्थिक फटका बसतो का? पैसे वगैरे लागतात?
नाही सर, जसे बाहेरून ऑनलाईन करतात तेव्हा आता जसे मी दिव्यांग आहे, मी लोकांची कामं करून मी 100-200 घेतो सर त्यांच्याशी. तेव्हाच आपलं घर पण आपण पण जाण्या येण्याची तिकीट निघेल ना सर. असं आहे, तुम्ही स्वयं करू शकता, नाही तर दुसऱ्या तर्फे द्या. कसे दुसऱ्या लोकांना त्रास होते दिव्यांगाला, तर आपण ते ऑनलाईन करून तिथं टाकता आणि डॉक्टरच्या मार्फत आपण तिथं 12 नंबर मध्ये जाऊन विचारपूस. ते आमच्याशी पैसे वगैरे नाही घेत, आम्ही आपले मेहनतीचे घेतो. 100-200 जो घेतो. काय नाव म्हटलं तुमचं? दामिनी जयप्रकाश पाटील. मी कुठून आलात? तांडा. आदाशी तांडा. शासनाकडून अजून काय मागणी असणार? शासनाकडून आम्हाला काहीच नाही, फक्त 600 रुपये महिन्याची पाहिजे आम्हाला. आणि दर महिना नाही का सर, 6000 ते पाहिजे. मध्ये 1500 रुपये आमच्यासाठी काही नाही होत ना. आम्ही असे तरी अवसर कोणी आपल्या भावाच्या याच्यावर आहेत, कोणीचे जरबा आहेत, मग ते कसे करणार सर, पैसेच नाही मिळतील त्यांना. मला एक सांगा, महाराष्ट्रामध्ये तुम्ही राहत असताना तुम्हाला कधी दुजाभावाने कोणी बघतात का हो समाजात? आम्ही दिव्यांग आहे सर, तर आम्हाला कोणी प्रेमाने बघतात. बघतात की दयामायाने बघतात की कसं? दया जो दिव्यांग असला, दया दिव्यांगाची जाणतो सर. चांगला व्यक्ती आमची दया माया जाणत नाही. तुम्ही जो असं म्हणजे अभ्यास समाजदार केलाय? असला तो. हो सर, असा आहे सर, आमच्याशी झालेला आहे असं. तुमच्यात तर याची म्हणजे याच्यात काही चुकी नाही बहुतेक. नाही जो सर. दिव्यांग झाला तो झाला. तर पाहू शकता मित्रांनो, दिव्यांगाची परिस्थिती हालाकीची असते. एकदम गंभीर असते. ज्या पद्धतीने आज तर भरपूर झालं यांना गाडी, ते मोटरसायकल वगैरे ते साधन टेक्नॉलॉजीचा विषय आहे, तर ते बरं झालं. नाहीतर जर का हात असले तर हातानेच पैडल मारावा लागत होता, हे आम्ही पाहिलं आहे. काही अजून जिल्हा प्रमुख पण आले आहेत, त्यांच्याशी बोलू आपण. सर, काय नाव म्हटलं आपलं? माझे नाव दिनेश पटले, संघटनेचे मी जिल्हा सचिव. जिल्हा सचिव. कुठे राहता आपण? मी मलपुरी तिरोडा. मलपुरी तिरोडा. तिरोडा तालुका आहे तो का? बरं सर, काय सर संघटनेबद्दल ज्या प्रकारे मीटिंग आज आहे, दिव्यांग कल्याणकारी संघटना, तर सर आजच्या मीटिंगचा उद्देश तुमच्या माध्यमातून? आजच्या मीटिंगचा आम्ही प्रत्येक तालुक्याचे अध्यक्ष आणि इथले स्थानिक लोक यांना आम्ही बोलवलं होतं. मीटिंग चर्चा झाल्यानंतर आपण लगेच नवीन जे सरकार आलेलं आहे आता, त्या नवीन सरकारला आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या माननीय जिल्हाधिकारीच्या मार्फत त्यांना आपण निवेदन देण्याचं आपण ठरविलं आहे. आणि त्यांना एक विहित कालावधी देऊ आणि त्यानंतर जर तसं आम्हाला काही आमच्या मागण्यावर विचार झाला नसला तर आम्ही पुढील आंदोलनाचा इशारा या ठिकाणी देणार आहोत आपण. बरं सर, आज बहुतेक आपलं लेटर आहे, आज देणार आहात ना? तर मित्रांनो, यांच्या मागण्या काही आपण वाचून देऊ शकतो आणि शासनाने यांच्याकडे लक्ष पण द्यावं. दिव्यांगांच्या योजना समस्या मंजूर करण्याबाबत संदर्भ 2 प्रकारे आहेत, फक्त 2च आहेत. दिव्यांग अधिनियम 1995, 1996, 2016 अंतर्गत दिव्यांग कल्याण धोरण संघटनेने दिलेले निवेदन. हे निवेदन आहे सचिव दिव्यांग कल्याण मंत्रालय, मित्तल टावर, मुंबईसाठी, आणि आयुक्त दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे. बहुतेक अशा संघटना ज्या आहेत ह्या गोंदियातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि त्यांच्या जो दुजाभाव शासनाने करू नये, कारण की यांच्या घरी करणारा कोणी नाही. हे दिव्यांग असल्यामुळे स्वतःच येतात, संघटन बनवतात आणि एक लढाऊ प्रवृत्तीच्या माध्यमातून दिव्यांग का असू नये परंतु आपल्या मागण्या ठामपणाने मांडतात, कलेक्टरशी बोलतात, तहसीलदारांना निवेदन देतात. अजून काही समस्या जाणण्याचा आपण प्रयत्न करू की जसं काही महिलांनी आपल्याला सांगितलं की 4-4 महिन्याचे पेंडिंग पैसे आहेत, कारण की यांना लाडली बहीण योजनेचा काही लाभ मिळत नाही एखादी योजना चालू असल्यावर. तर सर 4-4 महिन्याचा कालावधी याच्यासाठी काही उपाययोजना संघटनेने केल्या? आमचं मुख्य आहे की दिव्यांगांना जे संजय गांधी मिळत आहेत, दिव्यांगांना 1500 आणि बाकीच्या लोकांनी 1500, म्हणजे अपंग म्हणून वेगळं काही शासन करत नाही. त्यामुळे दिव्यांगांना दिव्यांग म्हणून वेगळं पैसे शासनाने द्यावा, किमान 6000 रुपये मानधन. आणि जो लाडली बहीणच्या मध्ये ज्या दिव्यांग महिलांना वगळण्यात येत आहे, म्हणजे इतर योजना मिळत आहे म्हणून त्यांना वगळू नये अशी आम्ही शासनाला विनंती करू की त्या ठिकाणी सुद्धा आमच्या महिला भगिनी दिव्यांग आहेत त्यांना लाडली बहीणचा सुद्धा लाभ देण्यात यावा. खूप चांगला प्रश्न, माझ्या मनातही नाही आला असा प्रश्न त्यांनी विचारला. बरोबर आहे, जे चांगले आहेत, जे चालू शकतात, जे कमवतात त्यांना 1500 आणि यांना पण 1500.
म्हणजे ते दिव्यांग नसूनही त्यांना 1500 आणि ह्या दिव्यांगसाठी यांचा एक वेगळा बजेट पाहिजे. आणि 6000 रुपये मानधन यांची मागणी असेल. ते किती करतात ते आपल्याला माहित नाही, परंतु यांना लाडली बहिणामध्ये जी लाडली बहीण योजना आहे ते चांगले असून कामधंदे करून सुद्धा त्यांना 1500 आहेत. आणि हे बिचारे वंचित आहेत. हे लाभार्थी याच्यामध्ये येतात. यांना काही श्रावण बाळ नाही, संजय गांधी नाही. एखादी योजना दिली परंतु अपंग म्हणून काही नवीन योजना देण्यात आहे. म्हणजे सामान्य नागरिकासारखे जीवन जगत आहेत असं वाटत आहे यांना. यांच्यासाठी काही वेगळं बजेट आणण्याची खूप गरज आहे. आणि शासनाला यांचं म्हणणं असंच आहे. सर, एक मधामध्ये एक प्रश्न विचारलं होतं, बहुतेक जिल्हाध्यक्षांना माहीत नसेल. महाराष्ट्रामध्ये एक जिल्हा आहे, त्या ठिकाणी शिवभोजन थाळी होती. त्या शिवभोजन थाळीमध्ये एखाद्या दिव्यांग माणसाला खूप मारहाण केली त्या शिवभोजनाच्या परळी या ठिकाणली गोष्ट आहे की त्या ठिकाणी दिव्यांगाला मारहाण केला. परंतु आम्ही काही तथ्य धाडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. आमच्या एका प्रहार सैनिकांनी त्या ठिकाणी चर्चाही केला. तर मालकाने हे सांगितलं की सदर व्यक्ती हा मद्यपान करून आला होता आणि काही अपशब्दाचा वापर केल्यामुळे त्याला अनावर झालं, त्यामुळे त्यांनी मारहाण केला. परंतु आम्ही म्हटलं की जरी त्यानं मद्यपान केल्यामुळे काही बोललं असेल तरी त्याला मारण्याचा तुला काही अधिकार नाही. आणि दिव्यांग म्हणून त्याला किमान सहानुभूती तरी दाखवायला पाहिजे होती. आणि त्यामुळे तिथली जी प्रहार सैनिक संघटना आहे त्यांनी त्याचं आक्षेप घेतलेला आहे आणि त्याचं आंदोलन करण्याच्या पवित्रात ते आहेत. असंच झालं इकडे किंवा कुठेही झालं तर आम्ही सुद्धा असा दिव्यांगावरचा अपमान म्हणजे खपवून घेणार नाही. प्रहार संघटनेचं नाव घेतलं तर मला एक आठवण आहे. प्रहार संघटनेमध्ये बच्चूभाऊ कडू ते आता लढत तर होते परंतु ते काही मतांनी चुनाव हारलेले आहेत. तर आता ते रस्त्यावर उतरणार का प्रहार संघटनेच्या मध्ये? शेगावला आम्ही 2 डिसेंबरला गेलो होतो. बच्चूभाऊने राज्यभरातील जे दिव्यांग संघटनाचे प्रतिनिधी आहेत त्यांना निमंत्रित केलं होतं. त्या ठिकाणी आम्ही स्वतः 3 लोक गेलो होतो. त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं हेच होतं की मी हरलो म्हणून मला कमी आखू नये, मी तुम्हाला जास्त वेळ देणार. आता जी लढाई मी विधान भवनात लढत होतो ती लढाई आता मी रस्त्यावर लढीन, तुम्हाला जास्त वेळ देईन, असं त्यांचं त्या ठिकाणी स्पष्ट म्हणणं होतं. आणि मी तेवढ्याच ताकदीने दिव्यांगाचे प्रश्न, शेतकऱ्याचे प्रश्न मांडीन असं त्यांचं म्हणणं होतं. खूप खूप धन्यवाद. तर दिव्यांग अपंग कल्याणकारी संघटना गोंदियाच्या माध्यमातून इथं आज विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांचे उद्देश पण मिळाले आपण. आणि काही ना काही मानधन, महिलांचे पण प्रश्न आहेत की मानधन आपल्याला वाढवण्यात यावे. सामान्य नागरिकांसारखे 1500 रुपये लाडली बहिणाची योजना जे वंचित आहेत त्यांना पण मिळावे. आणि एक बेरोजगारी भत्ता म्हणून 6000 रुपये महिना त्यांना मानधन देण्यात यावं. अजून काही बोलण्याचं ते त्यांचं काही मत आहेत ते पण आपण जाणून घेऊ. बोला सर. मला तुमच्या माध्यमाने गोंदिया जिल्ह्यातील जनप्रतिनिधी, प्रशासन, जिल्हाधिकारी महोदय, डीन महोदय असतील, या सर्व यंत्रणांना रिक्वेस्ट असेल की दिव्यांगाच्या ज्या समिती आहेत, जिल्हा नियंत्रण समिती आहे 5%ची, जिल्हा कल्याण समिती आहे, पालकमंत्री त्याचे अध्यक्ष असतात, तर 5% मध्ये आमदार महोदय अध्यक्ष असतात, डीनच्या अखत्यारीत समित्या, या ज्या समित्या शासनाच्या त्या समित्या आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी जर आपापली जबाबदारी पार पाडली तर या ज्या छोट्या मोठ्या ज्या समस्या आहेत आमच्या जिल्ह्यातल्या, प्रमाणपत्र न बनणे, 5% खर्च न होणे, आमदार स्थानिक विकास निधी खर्च न होणे, मागच्या काळामध्ये फक्त 2 आमदार महोदयांनी 5% निधी खर्च केली, त्यानंतर उर्वरित जिल्ह्यामध्ये कुठलाही आमदार महोदयांनी निधी खर्च केला नाही. त्यामुळे तुमच्या माध्यमाने मला त्यांना मेसेज पोहोचायचा आहे शासनाला आणि प्रशासनाला आणि जनप्रतिनिधीला की आपण जर खरोखर नीट लक्ष दिले तर गोंदिया जिल्ह्यात आमच्यासारख्या दिव्यांग बांधवांना आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार नाही, असं मी नवनिर्वाचित जनप्रतिनिधींना मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून एक रिक्वेस्ट किंवा विनंती करत आहे. तर एक चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे की जर का अपंग रस्त्यावर उतरले तर सामान्य नागरिक काय करणार, म्हणून अपंगांना रस्त्यावर उतरू देऊ नये. कुठे ना कुठे शासनासाठी हे लाजिरवाणी गोष्ट असणार. आणि जे नवीन जनप्रतिनिधी आहेत किंवा 5% जो खर्च आहे तो कुठे ना कुठे आळा घालण्यात यावा. तर मी रॉबिन भवरजार, कॅमेरामॅन आकाश सोबत, भवानी टाइम्स गोंदिया.